कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ इथं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासह कोल्हापुरात खंडपीठ व्हावं, कोल्हापूरच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी भविष्यात आपण प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी गेल्या 10 वर्षातील मोदींच्या कारभारावर टीकेची झोड उठवली। देशात हम करे सो कायदा अशा पद्धतीनं मुठभर लोक काम करत असल्याची टीका त्यांनी केली। ईडी, सीबीआय अशा तपास यंत्रणा मोदींच्या कारभाराला बळी पडली आहे। ईडीचं नाव लोकांना माहिती नव्हतं, आता घरोघरी ईडी तपास यंत्रणा माहिती झाली आहे। मोदी विरोधात बोलणाऱ्या लोकांना ईडीची भीती दाखवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला। या हुकुमशाही विरोधात लढण्याचा निर्णय श्रीमंत शाहू महाराजांनी घेतलाय। सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। जाती धर्मांमध्ये भांडणं लावून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असून देशभरात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। मोदींच्या हुकुमशाही सरकार विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याचंही मालोजीराजे यांनी सांगितलं। लोकांच्या मध्ये विजयराव प्रचंड प्रमाणात राग आहे, पण ते राग व्यक्त करण्याची संधी अजून लोकांना, सर्वसामान्य लोकांना मिळालेली नाही। जनता सुज्ञ आहे, जनता हुशार आहे, जनता आपली ताकद आणि आपल्या मनामध्ये काय आहे हे निवडणुकीच्या मतपेटीतून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हे विरोधकांना कळालं पाहिजे। आणि ती संधी आता इतक्या वर्षानंतर, इतक्या कालावधीनंतर आज या लोकसभेच्या निमित्तानं मिळालेली आहे। आणि म्हणून तुम्ही ज्यांना 5 वर्षापूर्वी निवडून दिलं, ज्या पक्षावर तुम्ही विश्वास टाकला, त्या पक्षाची गद्दारी केली आणि काही स्वार्थापोटी आज तुम्ही तिकडे कोलांटुडी मारलेला आहे। आमदार जयश्री जाधव यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या उपकाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच संधी असल्याचं सांगून त्यांच्या रूपानं समतेचा आवाज लोकसभेत पाठवूया असं आवाहन केलं। शेकापचे नेते प्राचार्य TS पाटील यांनी गेल्या 10 वर्षात मोदींनी देशाचं वाटोळ केल्याचा घणाघाती आरोप केला। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी स्वतःचा चेहरा स्वच्छ ठेवता येत नाही, तोही श्रीमंत शाहू महाराजांवर बोलायला लागलाय अशा शब्दात नाव न घेता वीरेंद्र मंडलिकांवर टीका केली। वाघाची तालमीचे माजी विश्वस्त रमेश पोवार यांनी उत्तरेश्वर पेठ परिसरातून शाहू महाराजांना मताधिक्य देण्याची ग्वाही दिली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी नगरसेविका भारती पोवार, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, शिवानंद माळी आदींनी मनोगत व्यक्त केली। प्रचार सभेला आपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, कॉम्रेड बाबूराव कदम, माजी नगरसेवक सुरेश सुतार, वाघाची तालमीचे माजी अध्यक्ष दिलीप कदम, माजी उपाध्यक्ष किरण पोवार, रवी जाधव, किशोर माने यांच्यासह उत्तरेश्वर पेठेतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।